मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. मित्रांनो, आखातामधला संघर्ष, युद्ध याची व्याप्ती वाढती आहे, याची तीव्रता वाढती आहे. इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका हा संघर्ष आता केवळ त्यांच्यापुरता मर्यादित राहिलेला नाही आहे. आयातुल्ला खामेनी मारले गेल्यानंतर इराणने आता जे अमेरिकेचे हवाई हल्ले किंवा हवाई तळ आहेत, मिलिटरी बेसेस आहेत, यांच्यावरती आता हल्ले करायला सुरुवात केलेली आहे. विशेष म्हणजे अमेरिकेचे अनेक अरब मित्र देश आहेत, ज्याच्यामध्ये कुवेत आहे, बहरीन आहे, UAE आहे, दुबई आहे. या सगळ्या ठिकाणी आता इराणने हल्ले करायला सुरुवात केलेली आहे. विशेष म्हणजे इराणची जी रिव्होल्युशनरी गार्ड आहे, त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की आम्ही आयातुल्ला खामेनी यांच्या निधनाचं सूड उगवणार आहोत, यांना जे मारलं गेलं त्याचा सूड उगवणार आहोत आणि त्यासाठी जे जबाबदार आहेत त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही धडा शिकवणार आहोत आणि त्यामुळे त्यांच्याकडनं इराणकडनं रिटॅलिएशन, परत हल्ले ज्याला म्हणतो, हे मोठ्या प्रमाणावरती सुरू झालेले आहेत. आणि आता त्याचं जे लोन आहे, त्याचं जे प्रसार आहे, हा प्रामुख्याने तेलापर्यंत जाऊन पोहोचला आहे. तो स्ट्रेट ऑफ हार्मुजपर्यंत जाऊन पोहोचला आहे. आणि मित्रांनो, हेच आहे की आखातामधला हा जो संघर्ष आहे, हा आता केवळ आखातापुरता मर्यादित राहिलेला नाही आहे. हा संघर्ष केवळ आता अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांपुरता मर्यादित राहिलेला नाही आहे. तर याच्यामधल्या 7 अरब देशांवरती, ज्यावरती इराणने आता हल्ले केलेले आहेत, केवळ ह्या 7 देशांपुरता देखील तो मर्यादित राहिलेला नाही आहे. काल इराणने स्ट्रेट ऑफ हार्मुजमध्ये 3 ऑइल टँकर्सवरती अटॅक केलेत. अर्थात हे इराणने प्रत्यक्षपणे अटॅक केलेत की इराण पुरस्कृत संघटनांकडनं अटॅक झालेले आहेत ते सांगता येत नाही. आणि त्यामुळे स्ट्रेट ऑफ हार्मुजचा बंद करण्यासंदर्भामध्ये, इराणकडनं स्ट्रेट ऑफ हार्मुज बंद करण्यासंदर्भामध्ये काही अशा प्रकारचे वक्तव्य आता यायला लागलेत. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी हे सांगितलेलं आहे की आम्ही स्ट्रेट ऑफ हार्मुज जे आहे ते बंद करणार नाही आहे. मात्र कशा पद्धतीने पुढच्या 24 तासात, 48 तासात घडामोडी घडतात, याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी निर्भर आहेत. की स्ट्रेट ऑफ हार्मुज जे आहे हे इराणच्या हातातलं ब्रह्मास्त्र आहे. आणि आता मित्रांनो असं आहे की जरी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं असलं की आम्ही स्ट्रेट ऑफ हार्मुज क्लोज करणार नाही, असं असलं तरी देखील अनेक जगातली जी सगळ्यात मोठी याच्यामध्ये समुद्रामधनं जहाज वाहून घेऊन जाणारी जी कंपनी आहे, सगळ्यात मोठी जी कंपनी ऑइल ट्रान्सपोर्टेशन करणारी जी मार्स्क नावाची कंपनी आहे, तिने आता आपले ऑइल टँकर्स हे विड्रॉ करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, हा जो संघर्ष आहे आता हा समुद्रापर्यंत जाऊन पोचलेला आहे, हा तेलापर्यंत जाऊन पोचलेला आहे. आणि जर तसं घडलं, इराणकडनं येत्या काळामध्ये जर स्ट्रेट ऑफ हार्मुजची नाकेबंदी झाली, जर ते बंद झालं, तर मात्र याच्या अतिशय गंभीर आर्थिक परिणाम हे जगाला, विशेष करून आशिया खंडाला आणि त्यातल्या त्यात भारताला सहन करावे लागू शकतात. त्यामुळे नेमकं स्ट्रेट ऑफ हार्मुज काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, इराणचा या स्ट्रेट ऑफ हार्मुजशी काय संबंध आहे, या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रामुख्याने समजून घेणार आहोत. मित्रांनो, स्ट्रेट ऑफ हार्मुज ही एक समुद्रधुनी आहे. अत्यंत निमुळता हा समुद्राचा भाग आहे. हा प्रामुख्याने जो गल्फ ऑफ ओमान आणि अरेबियन समुद्र यांना कनेक्ट करणारी ही छोटीशी समुद्रधुनी आहे. आणि त्याच्यावरती जो कंट्रोल आहे, नियंत्रण आहे, हे 2 देशांचं आहे, इराण आणि ओमान या 2 देशांमधनं. विशेष म्हणजे आखातामधले जे देश तेलाचं उत्पादन करतात, त्यामध्ये सौदी अरेबिया असेल, इराक असेल, कुवेत असेल, विशेष करून कुवेतमधनं आणि कतारमधनं प्रामुख्याने जे LNG ची निर्यात किंवा LNGचं ट्रान्सपोर्टेशन होतं, हे सगळं जे आहे हे प्रामुख्याने स्ट्रेट ऑफ हार्मुजच्या माध्यमातून होतं. आणि ही जी स्ट्रेट ऑफ हार्मुज आहे, याच्याच माध्यमातून या गल्फ देशांना, ओमानच्या गल्फला आणि अरेबियन सीला ॲक्सेस मिळतो. आणि ही जी समुद्रधुनी आहे ही साधारणतः 125 किलोमीटरची आहे आणि तिची जी रुंदी आहे ही साधारणतः 32 किलोमीटरची तिची रुंदी आहे. आणि या निमुळत्या भागामधनं साधारणतः आशिया खंडाला 40% तेलाचा पुरवठा हा स्ट्रेट ऑफ हार्मुजमधनं होतो. आणि जगाला साधारणतः 20% जो तेलाचा पुरवठा आहे हा हार्मुजच्या माध्यमातून होतो. हार्मुज हे इराणच्या हातातलं ब्रह्मास्त्र आहे. यापूर्वी इराण आणि इराकमध्ये 8 वर्षाचा संघर्ष चालला, जो फर्स्ट गल्फ वॉर म्हणतो, सेकंड गल्फ वॉर झालं. त्यानंतर सातत्याने आखातामध्ये संघर्ष, यादवी युद्ध, दहशतवादी हल्ले होत असतात. पण कधीही स्ट्रेट ऑफ हार्मुज हे
बंद पडलेलं नाही आहे किंवा त्याची नाकेबंदी करण्यात आलेली नाही आहे किंवा त्याला बंद करण्यात आलेलं नाही. आणि त्याच्यामध्ये इराणचे पण इंटरेस्ट इन्व्हॉल्ड होते, कारण इराण स्वतः तेलाची निर्यात करतो. त्यामुळे इराणनी या गोष्टीची काळजी घेतलेली होती की स्ट्रेट ऑफ हार्मुज हे कधीही बंद होणार नाही, त्याची नाकेबंदी होणार नाही आहे. आणि त्यामुळे तिथनं ऑइलचं ट्रान्सपोर्टेशन जे होतं ते अत्यंत उत्तम पद्धतीने चाललेलं होतं. मात्र आता असं झालेलं आहे की काल 3 ऑइल टँकर्सवरती अटॅक झालेले आहेत. आणि हे जे हल्ले आहेत, या हल्ल्यामुळे ज्या तेलाचं ट्रान्सपोर्टेशन करणाऱ्या कंपन्या आहेत, ज्या कंपन्या बिथरलेल्या आहेत, त्याच्यातली जी मार्क्स नावाची कंपनी आहे, त्या कंपनीने आता स्ट्रेट ऑफ हार्मुजमधनं आपण ऑइल ट्रान्सपोर्टेशन करणार नाही अशा पद्धतीची घोषणा केलेली आहे. आणि त्यांनी त्यांचे ऑइल टँकर जे आहेत, ऑइल वाहून नेणाऱ्या ज्या शिप्स आहेत, ह्या सगळ्या आता विड्रॉ करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यामुळे कोणीही रिस्क घ्यायला तयार नाही आहे. आता मित्रांनो, आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की जर असं घडलं, जरी ऑफिशियली इराणनी त्याची नाकेबंदी केलेली नसली, जरी ते ऑफिशियली बंद झालेलं नसलं, क्लोज झालेलं नसलं, तरी देखील एक असुरक्षिततेचं वातावरण आहे, एक अस्थिरता आहे, एक चिंतेचं वातावरण आहे. आणि त्यामुळे कोणी रिस्क घ्यायला तयार नाही आहे. मित्रांनो, जेव्हा एखादं म्हणजे ऑइल प्रोड्यूस करणं हा एक भाग झाला आणि ऑइलचं ट्रान्सपोर्टेशन करणं आणि ते त्या त्या देशांना पोहोचवणं हा दुसरा भाग झाला. जेव्हा ट्रान्सपोर्टेशनचा विषय येतो त्यावेळेला त्याच्यामध्ये फ्लाईट चार्जेस म्हणजे ट्रान्सपोर्टेशनचे चार्जेस आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे त्याचा इन्शुरन्स, त्याचा जो विमा काढला जातो, या 2 गोष्टी त्याच्यामध्ये प्रामुख्याने इन्व्हॉल्ड असतात. ट्रान्सपोर्टेशनमध्ये त्याचं अंतर किती आहे त्याच्यावरनं ट्रान्सपोर्टेशनचे चार्ज ठरतात आणि विमा देखील त्याच पद्धतीने ठरवला जातो. मात्र ज्या वेळेला अशा प्रकारची अस्थिर परिस्थिती निर्माण होती की कधी कोणत्या क्षणी अटॅक होऊ शकतो, अशा वेळेला विमा कंपन्या देखील अशा स्वरूपाने रिस्क घ्यायला अजिबात तयार होत नाहीत. त्यामुळे विमा कंपन्या देखील अशा ऑइल टँकरचा विमा काढण्यासाठी तयार नाही आहेत. त्यामुळे ऑलरेडी ही पॅनिक वेव्ह जी आहे ती आता जायला सुरुवात झालेली आहे. आता आपल्याला प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे की याचा परिणाम हा प्रामुख्याने जगावरती, विशेष करून आशिया खंडावरती आणि भारतावरती कशा पद्धतीने होऊ शकतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मी जसं सांगितलं की स्ट्रेट ऑफ हार्मुजला चोक पॉईंट असं म्हटलं जातं. म्हणजे साधारणतः गल्फ ऑफ ओमानमधनं ही सगळी जी ऑइलचे ट्रान्सपोर्टेशन आहे ते प्रामुख्याने गल्फ ऑफ ओमानमधनं स्ट्रेट ऑफ हार्मुजच्या माध्यमातून अरेबियन सीपर्यंत येतं. अरेबियन सीमधनं इंडियन ओशन आणि मग इंडियन ओशनमधनं थ्रू मलाक्का स्ट्रेट ते साऊथ चायना सीमध्ये जातं आणि साऊथ चायना सी नंतर ते स्ट्रेट ऑफ तैवानमध्ये जातं आणि स्ट्रेट ऑफ तैवानकडनं पुढे दक्षिण कोरिया आणि जपानला हे तेल पुरवलं जातं. दरम्यानच्या काळामध्ये अरेबियन सीच्या माध्यमातून ते भारतापर्यंत येतं. भारताला तसं अंतर कमी आहे, मात्र स्ट्रेट ऑफ हार्मुज हा एकमेव मार्ग आहे. जर स्ट्रेट ऑफ हार्मुजचा आपल्याला मार्ग नसेल किंवा त्याची नाकेबंदी झाली किंवा तो मार्ग बंद झाला तर दुसरा पर्याय काय आहे? तो दुसरा पर्याय आहे तो म्हणजे आफ्रिकेला जो केप ऑफ गुड होप आहे त्याला वळसा घालून यावं लागतं. म्हणजेच हे अंतर प्रचंड वाढतं, ट्रान्सपोर्टेशनचे कॉस्ट वाढतात, विमाचे कॉस्ट वाढतात आणि एकूणच तेलाच्या किमती भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दुसरा जो पर्याय आहे तो शक्यतो अनेक ऑइल ट्रान्सपोर्टेशन कंपन्या अवॉइड करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांचा भर हा प्रामुख्याने स्ट्रेट ऑफ हार्मुजवरती असतो. आता ह्या संपूर्ण ऑइल ट्रान्सपोर्टेशनमध्ये प्रामुख्याने 2 प्रमुख चोक पॉईंट्स मानले जातात. पहिला चोक पॉईंट हा स्ट्रेट ऑफ हार्मुजचा आहे आणि दुसरा चोक पॉईंट हा स्ट्रेट ऑफ तैवानचा आहे. आणि त्यामुळे या दोन्ही स्टेट, ज्यांना समुद्रधुनी आपण मराठीमध्ये म्हणतो, या अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात ऑइल ट्रान्सपोर्टेशनमध्ये. आणि त्यामुळे चायना आणि तैवान यांच्यामधला संघर्ष सुरू झाला तर प्रामुख्याने स्ट्रेट ऑफ तैवानच्या संदर्भामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, या समुद्रधुनीमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि जर उद्या तैवानवरती चायनाचा ॲक्च्युअल कंट्रोल, डायरेक्ट कंट्रोल निर्माण झाला तर चायना स्ट्रेट ऑफ तैवानमध्ये प्रचंड किंवा त्याची नाकेबंदी करू शकतो किंवा तिथं त्याचा जो चार्ज आहे, शुल्क आहे ते वाढवू शकतो. आणि त्यामुळे अमेरिकेचा कन्सर्न आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये तैवानवरती चायनाचा कंट्रोल व्हायला नको. त्यामुळे अमेरिका या बाबतीमध्ये संवेदनशील असतो. तसाच प्रकार हा स्ट्रेट ऑफ हार्मुजच्या बाबतीमध्ये आहे. आता जर भारताच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर काही आकडेवारी मी तुमच्यासमोर मांडू इच्छितो. भारताची प्रतिदिवशीची तेलाची गरज, म्हणजे भारत हा सेकंड लार्जेस्ट ऑइल इम्पोर्टर आहे. चायनानंतर संपूर्ण आशिया खंडामध्ये सगळ्यात जास्त तेलाची आयात करणारा देश कोणता असेल तर तो भारत आहे. भारत आपल्या गरजेच्या साधारणतः 80% तेल जे आहे ते आयात करतो. आत्तापर्यंत म्हणजे साधारणतः गेल्या 3 वर्षांमध्ये
भारताला जो तेल पुरवठादार देश किंवा भारताचे जे तेलाचे स्रोत होते त्याच्यामधला मुख्य स्रोत जो होता तो रशिया होता. म्हणजे आपल्या गरजेच्या साधारणतः 40% तेल आपण गेल्या 3 वर्षामध्ये रशियाकडनं आयात करत होतो. त्यासाठी साधारणतः $250 अब्ज एवढा मोठा पैसा हा आपल्याला रशियाला द्यायचा. अर्थात त्याच्यात रुपया रुबल हा सगळाच त्याच्यामध्ये इश्यूज आहेत. त्याच्याकडे आपण आता जायला नको कारण तो आपल्या व्हिडिओचा विषय नाही आहे. आपण डॉलरमधनं त्याचं कॅल्क्युलेशन करूया तर साधारणतः $250 अब्ज पर्यंतचं तेल आपण रशियाकडनं गेल्या 3 वर्षामध्ये घेतलेलं आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या अलीकडच्या काळामधले जे सगळे शुल्क धोरण आहे आपल्यावरती ॲडिशनल 25% त्यांनी टॅरिफ लावलं कारण आपण रशियाकडनं तेल घेतोय आणि आता भारताने रशियाकडनं तेल घेणं कमी केलं आहे. तरी देखील आजही आपण साधारणतः 15 ते 20% तेल हे रशियाकडनं घेतो आहोत. मात्र भारताने रशियाकडनं तेल घेणं गेल्या 1-2 महिन्यांमध्ये कमी केलं आहे आणि आता आपण आखाताकडे परत वळलो आहे. आखातामध्ये आपले जे प्रमुख सप्लायर्स आहेत तेलाचे त्यामध्ये क्रमांक 1 ला सौदी अरेबिया आहे, त्यानंतर इराक आहे आणि त्यानंतर नंबर येतो तो प्रामुख्याने कतारचा. कतारकडनं आपण LNG घेतो. आपण पूर्वी इराणकडनं तेल घ्यायचो पण 2019 नंतर आपण ते इराणकडनं डोनाल्ड ट्रम्पच्या काळापासून आपण ते इराणकडनं तेल घेणंही आता कमी करून टाकले म्हणजे ऑलमोस्ट बंदच करून टाकलेलं आहे. त्यामुळे आखातामध्ये आजच्या घडीला जर आपण विचार केला तर आपला ऑलमोस्ट 50% आपण आज तेल हे आखातामधनं म्हणजे इस्लामिक देशांकडनं घेतो आहोत. जर भारताची एकूण प्रतिदिवशीची गरज जी आहे ही जर 55 लाख बॅरल प्रतिदिवशी ही भारताची तेलाची गरज आहे. किती आहे? 55 लाख बॅरल्स प्रतिदिवशी तेल हे भारताला लागतं. यापैकी साधारणतः 26 लाख बॅरल्स प्रतिदिवशी स्ट्रेट ऑफ हार्मुझमधनं येतं. तुम्ही विचार करा म्हणजे ऑलमोस्ट 50% पेक्षा थोडंसं जास्त 50% पर्यंत साधारणतः धरून चला की आपला जो ट्रान्सपोर्टेशन होतं ते स्ट्रेट ऑफ हार्मुझमधनं म्हणजे जे तेल आपण इराककडनं घेतो, जे तेल आपण सौदी अरेबियाकडनं घेतो, जे तेल आपण UAE कडनं घेतो किंवा जो LNG आपण कतारकडनं घेतो यांचं सगळ्यांचं ट्रान्सपोर्टेशन जे आहे ते स्ट्रेट ऑफ हार्मुझमधनं होतं. आणि त्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जर उद्या स्ट्रेट ऑफ हार्मुझची नाकेबंदी झाली, जर उद्या स्ट्रेट ऑफ हार्मुझवरती निर्बंध आले किंवा इराणनी त्याला क्लोज डाऊन केलं तर काय काय परिणाम होऊ शकतात. बघा आज भारत जे आखातामधनं तेल घेतो त्याला ब्रेंट क्रूड ऑइल असं म्हणतात. आता हे जे ब्रेंट क्रूड ऑइल आहे याची आज मार्केटमध्ये जागतिक बाजारपेठेमध्ये किंमत आहे $72 प्रति बॅरल. आणि आता बघा जर साधारणतः स्ट्रेट ऑफ हार्मुझची नाकेबंदी झाली किंवा त्याच्यावरती निर्बंध आणले गेले किंवा तो बंद केला गेला तर $72 वरनं तेलाची किंमत ही पुढच्या काळामध्ये साधारणतः $150 प्रति बॅरलपर्यंत जाऊ शकते. म्हणजे ती ऑलमोस्ट दुप्पट होऊ शकते अशा प्रकारची शक्यता आहे. जर हा संघर्ष पुढे प्रोलॉंग झाला, हा संघर्ष जर पुढे चालत गेला किंवा हा अजून साधारणतः महिनाभर झाला त्याची इंटेन्सिटी वाढली आणि जर उद्या इराणकडनं म्हणा किंवा इराण पुरस्कृत संघटनांकडनं स्ट्रेट ऑफ हार्मुझच्या ऑइल टँकर्सवरती अटॅक होणं असेल किंवा तेलांच्या खाणीवरती जे सौदी अरेबियामधल्या तेलांच्या खाणी त्याच्यावरती ड्रोन अटॅक्स असतील किंवा मिसाईल अटॅक झाले जे यापूर्वी इराणनी केलेले आहेत. त्यामुळे तसं जर घडलं तर $150 प्रति बॅरलपर्यंत तेलाची जी किंमत आहे ती जाऊ शकते. आता मित्रांनो तुम्हाला महत्त्वाची बाब मी सांगतो की भारत प्रतिवर्षी साधारणतः $140 अब्ज एवढा खर्च तेलाच्या आयातीवरती करतो. 2025 मधली आकडेवारी मी तुम्हाला सांगतोय $140 अब्ज. आता बघा जर तेलाची किंमत जागतिक बाजारपेठेमध्ये प्रति बॅरल $10 वाढली म्हणजे आता $72 आहे ती जर $82 झाली तर भारताचं होणारं नुकसान हे $13 अब्ज आहे. मग जर भारतात तुम्ही इमॅजिन करा आणि मग ती जर $92 झाली, $102 झाली, $112 झाली, $122 झाली तर भारताचं नुकसान किती पद्धतीने वाढू शकतं याची आपण कल्पना केलेली बरी. आता मुद्दा असा आहे की मग भारत याच्यामध्ये तग धरू शकतो का उद्या अशी परिस्थिती निर्माण झाली. कारण हे सगळं इफ आणि बट आहे म्हणजे होईलच असं नाही आहे पण सपोज झालं कारण काही सांगता येत नाही. कारण काय झालं आहे की आता इराण देखील ज्याला म्हणतो आपण की त्यांनी कोणत्याही प्रकारचे कॉन्सिक्वेन्सेस फेस करायला इराण तयार आहे कारण त्यांनी त्यांचा सर्वोच्च धार्मिक नेता गमावलेला आहे आणि त्यांच्याकडची जी प्रचंड प्रक्षोभ इराणमध्ये आज दिसून येतो आहे त्याच्यावरनं त्यांचे रिव्होल्युशनरी गार्ड्स इतके आक्रमक झालेले आहेत
की ते कोणत्या हद्दीपर्यंत जाऊ शकतात. त्यांच्याकडे जसं मी काल माझ्या व्हिडिओमध्ये सांगितले की त्यांच्याकडे सुपरसॉनिक बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत, त्यांच्याकडे ड्रोन्स आहेत आणि त्यामुळे त्याचाही वापर त्यांच्याकडनं होऊ शकतो. जर ते दुबईच्या 5 स्टार हॉटेलवरती अटॅक करू शकतात, तर उद्या अमेरिकेवरती दबाव आणण्यासाठी ते आखातामधले सॉफ्ट टार्गेट्स करू शकतात. त्याच्यामध्ये तेलाच्या खाणींवरती पण ते अटॅक करू शकतात. कारण त्यांची इच्छा अशी आहे इराणची की जर तुम्ही सॉफ्ट टार्गेट्सवरती अटॅक केला, म्हणजे तुम्ही दुबईवर अटॅक केला, तुम्ही सौदी अरेबियावरती अटॅक केला, तर हे देश अमेरिकेवरती दबाव टाकतील. कारण हे सगळे अमेरिकेचे मित्र देश आहेत की त्यामुळे हे त्यांच्यावर दबाव टाकतील की तुम्ही थांबवा हे सगळं इराणवरती अटॅक करणं आणि कॉम्प्रोमाइजला किंवा चर्चेच्या माध्यमातून हा सगळा प्रश्न सोडवा. अशा पद्धतीने ते अमेरिकेवरती दबाव टाकू शकतात आणि त्यामुळे इराण आता सॉफ्ट टार्गेट शोधतो आणि त्याच्यातलं सॉफ्ट टार्गेट म्हणून स्टेट ऑफ हार्मुजकडे पाहिलं जात आहे. आता जरी इराणने ऑफिशियली स्टेट ऑफ हार्मुज क्लोज नाही केलं, तरी लक्षात घ्या इराण पुरस्कृत एक संघटना आहे आणि जी संघटना, जिला दहशतवादी संघटना म्हणून देखील संबोधलं जातं काही देशांकडनं, जी येमेन देशामध्ये आणि तिचं नाव हौती आहे. हा जो हौती गट आहे ना, हा प्रसिद्ध आहे स्टेट ऑफ हार्मुजमध्ये ऑइल टँकर्सवरती ड्रोनने अटॅक करणं असेल किंवा मिसाईलने अटॅक करणं असेल, रॉकेटने अटॅक करणं असेल, यासाठी हौती गट प्रसिद्ध आहे. यापूर्वी त्यांनी अनेकदा हा प्रकार केला आहे. त्यामुळे इराण जरी ऑफिशियली म्हणत असलं की आम्ही नाही केलं, तरी इराण त्यांच्या पुरस्कृत संघटनांच्या माध्यमातून स्टेट ऑफ हार्मुज डिस्टर्ब करू शकतो आणि भारताने त्यासाठी मेंटली प्रिपेअर्ड राहिलं पाहिजे. आता हे बघणं गरजेचं आहे की आपण किती दिवसात तक धरू शकतो. तर साधारणतः भारताची ऑइल स्टोरिंग कॅपॅसिटी जी आहे ती साधारणतः 70 ते 90 दिवसांपर्यंतची आहे. म्हणजे आपण 1.5 ते साधारणतः 1.5-2 महिन्यांपर्यंत याचा इम्पॅक्ट आपल्यावरती होणार नाही. म्हणजे तेवढं आपल्याकडे ऑइल स्टोअर आहे. हा पहिला मुद्दा आपण प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे. जर हा संघर्ष 1.5-2 महिन्याच्या वरती चालला, तर मात्र स्वाभाविकपणे याचा निश्चितपणे पिंचिंग किंवा म्हणा याचा जो फटका आहे तो आपल्या अर्थव्यवस्थेला बसेल. दरम्यानच्या काळात आपण काय करू शकतो, तर आता बघा भारताचे जे प्रामुख्याने स्त्रोत आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण रशियाकडनं काही प्रमाणात तेल घेतो आहोत, आखातामधनं 50% घेतो आहोत. आपण आता लॅटिन अमेरिकेमधनं तेल घ्यायला लागलो, विशेष करून व्हेनेझुएलाकडनं आपण आता तेल घ्यायला लागलो. 1-2 आफ्रिकन देशांकडनं पण आपण तेल घेतो. दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला काही पर्यायी स्त्रोत शोधणं अत्यंत गरजेचं राहील. हे जे OPEC+1 नावाचा कन्सेप्ट आहे, या ओपेकचे जे देश आहेत, जे ऑइल प्रोड्यूस करणारे देश आहेत, ज्याच्यामध्ये रशियाचा देखील समावेश होतो, यांनी नुकताच निर्णय घेतलेला आहे की आम्ही ऑइलचं प्रोडक्शन वाढवणार आहोत. पण त्यांनी जरी ऑइलचं प्रोडक्शन वाढवलं तरी देखील ट्रान्सपोर्टेशन हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. ऑइलचं ट्रान्सपोर्टेशन जर सेफ झालं, सुरक्षित पद्धतीने झालं, तर हे मुद्दे येणार नाही. मात्र जर ट्रान्सपोर्टेशन धोक्यामध्ये आलं तर मात्र अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जर ह्या संपूर्ण तेलाची सप्लाय चेन जी आहे, जी स्टेट ऑफ हार्मुजच्या माध्यमातून वर्कआउट होते, ती जर डिस्टर्ब झाली आणि तेलाच्या किमती जर भडकल्या तर आपल्या अर्थव्यवस्थेवरती बोजा पडणार आहे. लक्षात घ्या, आपली जो करंट अकाउंट डेफिसिट आहे, जो करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे आपल्या इम्पोर्ट आणि एक्सपोर्टमधला जो गॅप आहे, त्याला आपण करंट अकाउंट डेफिसिट म्हणतो. हा करंट अकाउंट डेफिसिट मी मागे एक व्हिडिओ केला होता की भारताने $12 बिलियन सोनं हे जानेवारी महिन्यामध्ये आयात केलं होतं. $12 बिलियन सोनं, आणि त्यामुळे आपला करंट अकाउंट डेफिसिट वाढत होता. जर आता तेलाच्या किमती वाढल्या तर हा करंट अकाउंट डेफिसिट परत वाढणार आहे. भारताची इच्छा आहे की आपला करंट अकाउंट डेफिसिट आपल्या GDPच्या 1% क्रॉस व्हायला नको. तो साधा 1% नाही आहे, परंतु जर ह्या तेलाच्या किमती परत प्रचंड भडकल्या, हे वॉर जर कंटिन्यूस राहिलं, तर मात्र ह्या सगळ्यांचे परिणाम हे भारताच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतील. त्यासाठी आपण सगळ्यांनी मेंटली प्रिपेअर्ड राहायला पाहिजे. आपल्या सगळ्यांच्या प्रार्थना ह्याच असतील की आता हा संघर्ष लवकरात लवकर सुटावा. हा संघर्ष कसा सुटला जाईल हे पूर्णपणे इराणची जनता ठरवेल. जर इराणमध्ये डोमेस्टिकली इंटरनली अशा काही घडामोडी घडल्या, जर लोकांनी स्वतः प्रोटेस्ट केला, तर अशा पद्धतीने होऊ शकतं. मात्र रिव्होल्युशनरी गार्ड्स आता प्रचंड आक्रमक झालेले आहेत आणि ते रिटॅलिटरी अटॅक करत आहेत. त्यामुळे सध्या तरी हा संघर्ष इतक्या लवकर कमी होईल असं वाटत नाही आहे. इंग्लंड आणि फ्रान्स यांनी देखील अमेरिकेला, विशेष करून इंग्लंडने सायप्रसमधला आपला एअरबेस जो आहे तो आता अमेरिकेला वापरायची परमिशन दिलेली आहे. याचाच अर्थ असा होतो की याची इंटेन्सिटी ही आता वाढायला लागलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर संघर्ष सुटावा अशी भारतीयांची प्रार्थना असेल. अमेरिका तर हजारो किलोमीटर दूर आहे. याचा परिणाम अमेरिकेवर थोडी होणार आहे. ह्या संघर्षाचा परिणाम हा डेव्हलपिंग कंट्रीजवरती होणार आहे, ग्लोबल साऊथवरती होणार आहे. कारण तेलाची सप्लाय चेन डिस्टर्ब झाली तर अमेरिकेला काय नुकसान आहे? त्याचं नुकसान चायनाला आहे, नुकसान इंडियाला आहे, नुकसान इतर एशियन देशांना आहे.
आणि आपल्या एकूणच सगळं आपण मॅन्युफॅक्चरिंग हब बनण्याचा प्रयत्न करतोय, आपला एक्सपोर्ट वाढवण्याचा प्रयत्न करतोय, मेक इन इंडिया, आत्मनिर्भर, हे सगळं ज्या गोष्टी मॅन्युफॅक्चरिंगशी निगडीत आहेत ह्या सगळ्या तेलाशी निगडीत आहेत. आणि त्यामुळे आपली सगळ्यांची इच्छा अशी आहे की हा संघर्ष तेलापर्यंत जाऊन पोहोचू नये, स्टेट ऑफ हार्मूज क्लोज होऊ नये, जे ब्रह्मास्त्र इराणच्या हातामध्ये ते इराणनी वापरू नये, अशीच आपल्या सगळ्यांची प्रार्थना असेल.